मंडळी, या पृथ्वी तलावावर आपल्याला श्री गुरुदेव दत्तांची असंख्य अशी मंदिरे पाहायला मिळतील. परंतु त्यातीलच एक प्रख्यात असे मंदिर ते म्हणजे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले श्री चांगदेव महाराजांचे गाव म्हणजेच नारायणपूर. आणि या नारायणपूर गावामध्ये असलेले भव्य आणि दिव्य मंदिर म्हणजे एकमुखी दत्त मंदिर. आणि या मंदिराबद्दल तर आपण सर्वांनी आजपर्यंत ऐकलेलेच असेल. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या श्री गुरुदेव दत्तांचा डोळ्यांचे पारणे फेडणारा असा जन्मसोहळा म्हणजे श्री दत्त जयंती. पण त्याआधी नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असताल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओला. तर हा व्हिडिओ सुरू करण्याआधी आय होप की तुम्ही याआधीचा आपला दत्तजन्माचा इतिहास नक्की आहे तरी काय यावरचा व्हिडिओ पाहिलाच असेल. आणि जर अजूनही पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. मंडळी, आज गुरुवार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा, त्रिगुणात्मक त्रिमूर्तीच्या जन्माचा दिवस म्हणजेच दत्त जयंती. आणि या त्रिदत्तांच्या जन्मसोहळा पाहण्यासाठी आज आम्ही आलो होतो पुणे जिल्ह्यातील नावाजलेलं प्रख्यात असं गाव म्हणजेच तीर्थक्षेत्र नारायणपूर या ठिकाणी. तर मंडळी, बऱ्यापैकी सर्वांनाच माहीत असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी या तीर्थक्षेत्र नारायणपूरमध्ये गुरुदेव दत्तांच्या जन्माचा उत्सव हा तब्बल 3 दिवस मोठ्या जल्लोषात पार पडतो बरं का. परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरू नारायण महाराजांना यांच्या कृपाशीर्वादाने आणि परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज यांच्या अधिपत्याखाली हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला जातो. सर्वप्रथम तर पहिल्या दिवशी यज्ञकुंड व मंदिराचे वर्धापन दिन आणि दुपारी वाजत गाजत आजोळ हिवरे ग्रामस्थ ज्योत यांचे स्वागत केले जाते. त्याचबरोबर 25व्या वर्धापन दिनानिमित्त 200 कोटी शिवदत्त नामयज्ञ अखंड प्रज्वलित करून अग्नियज्ञकुंड केले जाते व रात्री श्री दत्त मंदिरात आरती होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी श्री दत्त जन्म सोहळा पार पडतो व त्याचबरोबर दुपारपासून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक दिंड्यांचे भव्य असे स्वागत केले जाते. त्याच सायंकाळी प्रदोष काळात दत्तजन्माचा सोहळा हा मोठ्या जल्लोषात पार पडतो. त्यानंतर महाप्रसाद वाटप आणि सुंठवडा वाटप केले जाते. अशा प्रकारे दुसरा दिवस पार पडतो. आणि तिसऱ्या दिवशी पहाटे रुद्राभिषेक होऊन श्री दत्त महाराजांची पालखीतून ग्रामप्रदक्षिणा होते आणि दुपारी प्रवचन, आरती व महाप्रसादाचे आयोजन पार पडते व रात्री पुन्हा दत्त मंदिरात आरती होते. आणि हा 3 दिवसांचा भव्य सोहळा अशा प्रकारे पार पडतो. कोटी कोटी रूपे तुझे, सहस्र तुझे नाम, सद्गुरू दत्ता तुम्हा शतशः प्रणाम. मंडळी, तुम्हालाही समोर जी एवढी गर्दी दिसते ना, ती काही उगाच नाही आहे किंवा आज दत्त जयंती आहे फक्त म्हणून आहे असं पण नाही आहे बरं का. कारण या पवित्र अशा पुण्यभूमीमध्ये हे भक्तगण दर गुरुवारी आणि दर पौर्णिमेला असेच हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात. परंतु दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा हे 2 उत्सव या ठिकाणी मोठ्या जल्लोषात पार पडतात व त्यानिमित्तानेच तर या नारायणपूरमध्ये दत्तभक्तांचा महासागर उसळतो. अक्षरशः महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून देखील असंख्य भाविकगण दत्त जयंतीला या ठिकाणी हजेरी लावतात. दुःखी, पीडित, बाधित भक्तांचे समाधान म्हणजेच हे नारायणपूर गाव. आणि या गावातील हे जागृत असे देवस्थान आहे बरं का. दत्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी लाखोंच्या संख्येने येणारे भाविक आणि त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर यात्रेचा आनंद देखील घेता येतो. तसेच व्यवस्थित असे कार्यक्रमाचे नियोजन, आवश्यक त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी, बाहेरच्या बाजूला भक्तांसाठी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण, अत्यावश्यक सेवा या सर्वांचीही तेवढीच काळजी घेतली जाते. या दत्त मंदिराला 2 प्रवेशद्वार आहेत. त्यातील मेन प्रवेशद्वारापासून आत आल्यानंतर सर्वप्रथम दर्शन होते ते म्हणजे अण्णा महाराजांच्या भक्तीची साक्ष देत उभा असणारा हा औदुंबराचा वृक्ष, ज्याला प्रदक्षिणा घातल्याशिवाय कोणतीही व्यक्ती पुढे जात नाही.
त्यांनी आपलं इथं आलो अन्नदानासाठी देणगी स्वीकारली जाते. आपण दिलेल्या देणगीतूनच दत्त जयंतीचा महाप्रसाद तयार केला जातो. सर्व भाविकांनी वर्षातून एकदा असणाऱ्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरात त्यानंतर समोर दर्शन होते ते म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या रूपातील या त्रिमूर्तीच्या अवतारांचे, म्हणजेच त्यांच्या पादुकांचे. याच ठिकाणी अण्णा महाराजांना श्री दत्ताने साक्षात्कार दिला होता. ती पावन अशी जागा. तसेच इथे तुम्ही पाहू शकता श्री दत्तांच्या जन्मासाठीचा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा असा सोहळा अगदी मनापासून साक्षात स्वर्गसुखाची अनुभूती देतो. हा पाळणा आणि ती पुष्प परिधानाने केलेली सजावट. कलियुगात भक्ती केली तर देवालाही यावंच लागते अशी भक्ती असावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळी, हे महाराष्ट्रातील एकमेव असं मंदिर आहे ज्या ठिकाणी दर्शनासाठी कोणत्याही भक्ताकडून रुपया देखील घेतला जात नाही बरं का. आणि या ठिकाणी काम करण्यासाठी देखील एकही नोकर नाही आहे. हे काम करणारे सर्व अण्णा महाराजांचेच सेवेकरी आहेत, जे स्वतः मोठ्या मोठ्या पोस्टवरती असून देखील दत्तगुरूंच्या सेवेसाठी हातभार लावण्याचे व आपल्या हातून सद्गुरूंच्या चरणी काही सेवा घडावी फक्त यासाठीच कार्य करत असतात. मंदिराच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूला हे आहे श्री परमपूज्य नारायण महाराज यांचे वास्तव्य स्थान, म्हणजेच त्यांना अण्णा महाराज असे देखील म्हटले जात. हे अण्णा महाराज म्हणजे कलियुगातील देवमाणूसच. जीवन जगावं तरी कसं आणि माणसाच्या जीवनाचं नक्की ध्येय तरी काय, हे अण्णा महाराजांनी त्यांच्या शिकवणीतून शिकून गेले. मंदिराच्या या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरनं आपल्याला सभामंडपामध्ये समोर दिसते ते म्हणजे हे एकमुखी दत्त मंदिर. अण्णा महाराजांनी 1964 साली या मंदिराची स्थापना केली. त्यानंतर 1986 साली अण्णा महाराजांनी या एकमुखी मूर्तीची स्थापना केली. हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती एकमुखी आणि षडभुजी मूर्ती असल्यामुळे या ठिकाणी भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनास येतात. आपले 10 खरेदी दुसरे पाकिट उत्तम नावाले आपले सगळे वाट पाहत आहे. लवकर लवकर यायचंय. आज असणाऱ्या दत्तजयंतीच्या उत्साहामुळे अगणित भाविक दर्शन रांगेमध्ये उभे होते. तसेच इकडे एका बाजूला आणि जागोजागी देणगी स्वीकारण्यासाठी टेबल ठेवले होते. त्यासाठी कोणावरही जबरदस्ती नसते. स्वतःच्या इच्छेप्रमाणे हवी तशी देणगी आपण देऊ शकता. मंदिराच्या समोर आली. ठिकाणी
शोधत चालले आहोत. आपण कोणत्याही टेबलवरती जाऊन आपली देणगी रोख अथवा त्यानंतर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्तांसाठी महाप्रसादाचे मोठे आयोजन केले होते. प्रत्येक भाविक इथे येऊन दत्तगुरूंचे दर्शन घेऊन स्वतःचे मन आणि पोटाची भूक नक्कीच भागवू शकतो. मंदिराच्या मागच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच प्रशस्त असे अन्नछत्रालय आहे. प्रत्येक भाविक इथे कोणी मोठा किंवा कोणी छोटा नसतो. त्या ठिकाणी एकही नोकर नाही आहे. अण्णा महाराजांचे शिष्य या ठिकाणी सेवा करतात. इथे आपण स्वतःच्या हाताने महाप्रसाद घेऊन त्याचा आस्वाद घेऊ शकतो. देवाच्या प्रसादासाठी मनी लाज आणि अंगी माज बाळगू नये माणसाने. जे असेल ते पंचपक्वान्न समजून खावे. त्यानंतर इकडे रात्रीची 8:30ची आरती सुरू झाली. आरतीच्या वेळी प्रत्येक भक्तगण हा श्रीदत्तांच्या भक्तिरसामध्ये तल्लीन होऊन जातो. मनातील सुख दुःख यांपासून थोड्या वेळासाठी का होईना पण मुक्त होतो. आरतीच्या वेळी या ठिकाणचे वातावरण अगदी मंत्रमुग्ध आणि मंगलमय होऊन जाते.
तर मंडळी, कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ? तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर पुण्यापासून फक्त 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती आणि सासवडपासून फक्त 7 किलोमीटरच्या अंतरावर आपले स्वराज्याचे धाकले धनी म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या जन्माने पावन झालेल्या पुरंदर किल्ल्याच्या अगदी पायथ्याशीच हे जागरूक असे देवस्थान आहे बरं का. खचलेल्या मनाला उभारी आणि खचलेल्या जीवनाला आधार मिळण्याचं काम या मंदिरात आल्यानंतर नक्कीच मिळते बरं का. आणि या कलियुगात मनापासून भक्ती केली तर देवालाही यावंच लागतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा महाराज. ते गेल्या वर्षीच म्हणजे 9 सप्टेंबर 2024 रोजी वैकुंठात विलीन झाले. त्यांनी देह जरी त्यागला असला तरी आपल्या विचारांचा वारसा ते आपल्या शिष्यांजवळ ठेवून गेलेत. त्यामुळे कधीतरी नक्कीच या मंदिराला भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असला ना तरी कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री गुरुदेव दत्त लिहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी. श्री गुरुदेव दत्त.